श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त काय असणार आहे, त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये तुळशी विवाह हा चुकूनही करू नये, तुळशी विवाहासाठी कोणकोणत्या वस्तू असाव्यात, कोणत्या वस्तूशिवाय तुळशीचे लग्न हे अपूर्ण मानले जाते, त्याचप्रमाणे तुळशी विवाह करताना तुळशीचे लग्न हे बाळकृष्णासोबत लावावे की शालिग्रामसोबत लावावे, या दिवशी अचानक जर काही अडचण आली तर मग काय करावे, तसेच तुळशीजवळ काही वस्तू या चुकूनही ठेवू नयेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. देवशयनी एकादशीला विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जात असतात आणि देव उठणी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास जो आहे तर तो संपत असतो. असे म्हटले जाते की विष्णू जेव्हा उठतात तर तेव्हा सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक ऐकतात. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला अतिशय महत्त्व आहे. जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते. देवउठणी एकादशी झाली की तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो. यंदा 13 नोव्हेंबरपासून तुळशी विवाह सुरू होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती जी आहे तर ती असणार आहे. तुळशी विवाह हा कधी करावा, सकाळी करावा, संध्याकाळी करावा की रात्री करावा, तर शक्यतो तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोषकाळी गोरज मुहूर्तावरती केला जातो, म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळेला हा तुळशी विवाह केला जातो. परंतु काही भागांमध्ये तुळशी विवाह जो आहे तर तो सकाळी सुद्धा करतात आणि रात्री सुद्धा करतात. रात्री म्हणजे खूप रात्री नाही, परंतु 9 वाजेपर्यंत तुळशी विवाह हा केला जातो. आता तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त जो आहे तर तो काय असणार आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी या दिवशी 2 योग सुद्धा जुळून येत आहेत, सर्वार्थ सिद्धियोग आणि रवी योग. तर सर्वार्थ सिद्धियोग जो आहे तर तो 12 नोव्हेंबरला सकाळी 7:52 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबरला पहाटे 5:40 असणार आहे. तर रवी योग जो आहे तर तो सकाळी 6:42 ते 7:52 असणार आहे. आता तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त जो आहे तर तो काय असणार आहे, तर आपण तुळशीचे लग्न जे लावत असतो तर ते आपण शक्यतो संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावरती लावत असतो. सूर्यास्तापासून 2 तास आणि 24 मिनिटे हा प्रदोष काळ असणार आहे. तर तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त आहे तो म्हणजे 13 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:45 ते रात्री 8 वाजेपर्यंत. यंदा द्वादशी तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 आणि 13 नोव्हेंबरला 1:01 ही द्वादशी तिथी असणार आहे. त्यामुळे आपल्याला 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह जो आहे तर तो शुभमुहूर्तावरती जर करायचा असेल तर 5:45 ते रात्री 8 वाजेपर्यंत करायचा आहे. परंतु जर काही कारणाने आपल्याला 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह करणे शक्य झाले नाही तर तुम्ही 14 नोव्हेंबरला 15 नोव्हेंबरला सुद्धा तुळशी विवाह करू शकता. आता कोणत्या वेळेमध्ये आपल्याला तुळशी विवाह हा चुकूनही करायचा नाही, तर 13 नोव्हेंबरला जो राहू काळ आहे तर तो आहे दुपारी 12:22 ते 1:46 त्याचप्रमाणे यमगंडम काळ असणार आहे तो सकाळी 8:12 ते 9:35 आणि गुलिक काळ जो अशुभ मानला जातो तर तो असणार आहे सकाळी 10:59 ते दुपारी 12:22. हे सर्व ज्या अशुभ वेळा आहेत तर त्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 14 नोव्हेंबरच्या काही अशुभ वेळा आहेत, म्हणजे ज्यांना कोणाला 14 नोव्हेंबरला तुळशी विवाह करायचा आहे तर राहू काळ असणार आहे दुपारी 1:46 ते 3:09 यमगंडम काळ असणार आहे सकाळी 6:49 ते सकाळी 8:12 आणि गुलिक काळ असणार आहे सकाळी 9:36 ते 10:59. तर ही वेळ जी आहे तर ती आपल्याला वर्ज्य करायची आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये सुद्धा आपण तुळशी विवाह करू शकतो. परंतु शक्यतो आपल्याला संध्याकाळी तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोषकाळीच करायचा आहे. 15 नोव्हेंबरची अशुभ वेळ काय असणार आहे, तर राहू काळ असणार आहे सकाळी 10:59 ते दुपारी 12:23 त्याचप्रमाणे यमगंडम काळ असणार आहे तो दुपारी 3:09 ते दुपारी 4:32 त्याचप्रमाणे गुलिक काळ जो अशुभ आहे तर तो असणार आहे सकाळी 8:13
ते सकाळी 9:36 ह्या सर्व अशुभ वेळा स्क्रीनवरती दिलेल्या आहेत. तर त्या अशुभ वेळेमध्ये मात्र आपल्याला तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा नाही. या अशुभ वेळा आपल्याला वगळून तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा आहे. आता जर पिरियड असेल तर ज्या म्हणजे महिलेला पिरियड आहे तर त्या व्यक्तीने फक्त तुळशी विवाहाला अक्षता टाकायला जायचं नाही किंवा तुळशी विवाहासाठी जे काही साहित्य लागतं, जी काही आपण पूजा मांडत असतो, तर त्या कशालाच हात लावायचा नाही. घरातील इतर व्यक्तींनी तुळशी विवाह जो आहे तर तो पार पाडायचा आहे. तसेच जर सुतक असेल तर मात्र तुम्हाला तुळशी विवाह करता येणार नाही. 13 नोव्हेंबरला जर तुमचे सुतक फिटत असेल तर तुम्ही 14 नोव्हेंबरला तुळशी विवाह करू शकता किंवा 15 नोव्हेंबरला करू शकता. परंतु 15 नोव्हेंबरपर्यंत ज्यांचे सुतक फिटत नाही तर अशा व्यक्तींना मात्र यंदा तुळशी विवाह जो आहे तर तो करता येणार नाही. आता तुळशी विवाह जो आहे तर तो कोणासोबत केला जातो? तर बघा, आपण तुळशी विवाह करताना तुळशी मातेचं लग्न लावत असतो, मंगलाष्टक म्हणत असतो, मामा म्हणून आपण ऊस जे आहेत तर ते सुद्धा उभे करत असतो. आणि तुळशी विवाह जो आहे तर तो काही भागांमध्ये बाळकृष्णांसोबत तुळशीचे लग्न लावतात, तर काही भागांमध्ये शालिग्रामसोबत लावतात. आपली जशी पद्धत आहे, म्हणजे जर तुमच्याकडे शालिग्रामसोबत तुळशी विवाह करत असतील तर शालिग्रामसोबत करा आणि बाळकृष्णांसोबत करत असतील तर बाळकृष्णांसोबत करा. कारण बाळकृष्ण असतील काय आणि शालिग्राम असतील काय, तर हे जे आहेत तर ते विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांसोबत जरी विवाह केला तरी काहीही हरकत नाही आणि शालिग्रामसोबत केला तरीही चालेल. आता तुळशी मातेजवळ आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही ठेवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या वस्तू आहेत? तर आपल्याला पाण्यानं भरलेलं भांडं तुळशीजवळ ठेवायचं नाही. तुळशीची आपण जेव्हा पूजा करतो किंवा जी आपण पूजा मांडणी करणार आहोत, तर त्यावेळेपुरतं आपण तुळशीजवळ पाण्याचं भांडं ठेवू शकतो, परंतु त्यानंतर ते भांडं आपल्याला उचलायचं आहे. विजलेला दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशीजवळ तसाच ठेवायचा नाही, कारण हे सुद्धा अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे अपशब्द आपल्याला बोलायचं नाही. आपल्या चपला असतील, बूट असेल, झाडू असेल, तर हे सुद्धा आपल्याला चुकूनही तुळशीजवळ कधीही ठेवायचं नाही. तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचा केरकचरा किंवा अस्वच्छता जी आहे तर ती असू नये. तुळशीजवळ काटेरी झाडे नसावीत. केळीचं झाड जर असेल तर चालेल, परंतु तुळशीचं वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असेल तर त्यामध्ये इतर कोणतंही झाड असू नये. ते लगेच जर उगवलं तर आपल्याला उपटून काढायचं आहे. त्याचप्रमाणे शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात तुळशीजवळ ठेवायच्या नसतात. आता तुळशी विवाह करताना आपण बरेचसे साहित्य वापरत असतो. काही भागांमध्ये तुळशीला गौराईप्रमाणे सजवलं जातं आणि तुळशी विवाह पार पाडला जातो, तर काही भागांमध्ये तुळशीवर लाल चुनरी जी आहे तर ती टाकली जाते आणि हा तुळशी विवाह केला जातो. परंतु तुळशी विवाहासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं ते म्हणजे आवळा, चिंच आणि बोरे. तर या वस्तू ज्या आहेत तर त्या तुळशी विवाहासाठी असायलाच हव्यात, अन्यथा तुळशी विवाह अपूर्ण मानला जातो. एका प्लेटमध्ये या वस्तू नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता किंवा तुळशीच्या मुळाजवळ जरी तुम्ही या वस्तू ठेवल्या तरी सुद्धा चालतील. परंतु एक वेळ एखादी इतर वस्तू नसेल तरी चालेल. तुम्ही जरी तुळशीला साडीने सजवलं नाही तरी चालेल, परंतु तुळशी विवाह करताना आवळा, बोरे आणि चिंच या ज्या वस्तू आहेत तर त्या असायलाच हव्यात.